भारतात बहुप्रतीक्षित आयफोन 16 ची विक्री सुरू होणार आहे। आयफोन 16 ची विक्री सुरू होणार आहे। मुंबईत बीकेसी ॲपल स्टोअर बाहेर ग्राहकांची गर्दी आहे। ॲपल स्टोअर सुरू होण्याआधीच दुकानाबाहेर रांगा पाहायला मिळतात। रात्री 12 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे आहेत। भारतात बहुप्रतीक्षित आयफोन 16 ची विक्री सुरू झालेली आहे। मुंबईत बीकेसी ॲपल स्टोअर बाहेर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली। ॲपल स्टोअर सुरू होण्याआधीच दुकानाबाहेर रांगा पाहायला मिळालेल्या आहेत। रात्री 12 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले आहेत। शुभम, भारतातील बहुप्रतीक्षित आयफोन 16 ची विक्री सुरू झाली। मुंबईतील बीकेसी ॲपल स्टोअर बाहेरची ग्राहकांची गर्दी, त्याची दृश्य आपण पाहिली। विशेष करून रात्री 12 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे आहेत। काय सध्या ताजे अपडेट्स? निश्चित कारण मी आता सध्या आहे बीकेसी येथील आयफोन केंद्राच्या बाहेर। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती ॲपल स्टोअरच्या बाहेर दिसून येत आहे। आपण पाहिलं तर अगदी रात्रीपासूनच अनेक ग्राहक जे आहेत ते या ॲपल स्टोअरच्या बाहेर जे आहेत ते रांगेमध्ये उभे असताना दिसून येत आहे। अनेक जण जे आहेत ते अजूनही आयफोनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। परंतु आपण पाहिलं तर आयफोन 16 जो आहे तो आता भारतामध्ये लॉन्च जो आहे तो झालेला आहे। अशाच प्रकारचे 4 कलर जे आहेत ते सध्या आयफोन 16 मध्ये जे आहेत ते उपलब्ध आहेत। आणि तब्बल भारतामध्ये आपण विचार केला तर एकूण 80,000पासून ते 1.5 लाखांपर्यंतची आयफोनची ही मूळ किंमत आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण हा आयफोन 16 प्रो मॅक्स आपण जो आहे तो या ठिकाणी पाहत आहोत। आणि संपूर्ण आयफोन 16 प्रो मॅक्स जो आहे तो अशा प्रकारचा आहे। या ठिकाणी कॅमेरा असेल किंवा बॅटरी असेल याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत। सर, काय सांगाल, आयफोन 16 तुम्ही खरेदी केलेला आहे, कसं वाटतंय नेमकं? आईफोन 16 बहुत सही है मेरे लिए, क्योंकि मैंने इसके पहले कैसा आईफोन 12 लिया था, तो 12 से 16 का एक प्रोग्रेस बहुत अच्छा है मेरे लिए। क्योंकि अभी आप जानते हैं भारत एक रील नेशन भी बन गया है और यहाँ पे सारे मैसेजेस, सोशल मैसेजेस हो गए, एंटरटेनमेंट हो गया, सब रील्स पे होते हैं। एंड इसमें एक फीचर है कैमरा बटन। ओके, सो कैमरा बटन जो इसका है उससे ना बहुत सारा टाइम है ना कंज्यूम नहीं होता, इजीली हो जाते, सब फास्ट हो जाते हैं। एंड बिकॉज ये इतना फास्ट है और हमारा टाइम बच जाता है, इसके लिए आई हैव टेकन 16 प्रो मैक्स, क्योंकि इट इज गुड। क्योंकि टाइम अगर बच जाता है तो आज की भगदौड़ में, वो भी मुंबई में स्पेशली, टाइम बचना बहुत इम्पोर्टेंट हो चुका है। तो इसीलिए आई हैव बॉट आईफोन 16 और मैंने ज्यादा टाइम भी नहीं वेस्ट किया। जैसे ही इसका लॉन्च हुआ था एंड आई थिंक एक हफ्ते पहले की बात है, लास्ट फ्राइडे ही 5:30 को इसका ओपनिंग खुला था। तो 5:40 को आई बुक इट। आई वाज लाइक कि नहीं, इस पे वेट नहीं करते, लेट्स जस्ट बाय इट। कब से आप लाइन में खड़े थे और कौन सा आईफोन आपने लिया है, दिखा दो जरा। जी, मैं लाइन में था 7:30 को। मेरा वैसे था 8:45 का स्लॉट था, लेकिन मैं जल्दी आ गया था। मैं सोचा कि चांस लेके देखता हूँ। देन आई वाज लाइक कि ये मेरा 16 प्रो मैक्स है एंड ये 512 GB है। और ये मुझे अभी हाथ में भी लेने में काँप रहा हूँ मैं, क्योंकि ये बहुत मतलब इतना बड़ा फोन मैंने आज तक कभी यूज नहीं किया। इसके पहले सब 12 और छोटे 5S से स्टार्ट किया था। ये पहली बार मैंने बड़ा फोन इस बार लिया है। देन आई एम वेरी प्राउड ऑफ इट। बहुत गर्व है कि मैंने ले पाया। एंड इसलिए मैंने इसको अभी तक बॉक्स में से सजा के रखा है कि घर में जाके आराम से इत्मीनान से बैठ के इसको खोलूंगा। लाइक ये है। निश्चित आपण पाहिलं कारण त्या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते आयफोन खरेदी करण्याकरता आलेले। आपण पाहिलं तर अनेक जण जे आहेत ते आयफोन 16 चे फीचर्स देखील जे आहेत ते या ठिकाणाहून समजून जे आहेत ते घेत आहेत। नेमकं आयफोन 16 मध्ये असं काय नेमके फीचर्स आहेत ते या ठिकाणी ग्राहकांना जे आहे ते योग्य प्रकारे जे आहे ते अनेक जण समजावून सांगताना करण या ठिकाणी पाहून येतात। करण, नक्कीच शुभम, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।